रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. उघड पाठिंबा नाही पण आतून मोठा प्रतिसाद. राजेंद्र जाधव बापूंची शांतलाट. कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र जाधव बापू यांनी एखादी प्रचार सुरू ठेवला आहे. घराघरात, वाड्या वस्त्यांवर, राणावनात पायपीट करत ते थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह हे प्रभावीपणे लोकांच्या मनात रुजवत आहेत. प्रस्थापित विरोधकांच्या धसक्यामुळे त्यांच्यासोबत उघडपणे प्रचार करण्याचे धाडस कुणीही करताना दिसत नाही. मात्र दबक्या आवाजात राजा बापू भरपूर मते घेणार अशी चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. सर्वसामान्य माणसाला कधी न्याय मिळणार अशी भावना अनेक मतदारांकडून व्यक्त होत आहे. उघडपणे जरी पाठिंबा दिसत नसला तरी आतून राजेंद्र जाधव बापूंच्या बाजूने वातावरण चांगलेच धुमसत असल्याची चर्चा आहे. गावचेच उमेदवार असल्याने बहिरेवाडी परिसरात विरोधकांनी विशेष लक्ष केंद्रित करत डळमळीत मतदारांना आपल्या घोळात घेण्याची यंत्रणा सक्रिय केली आहे. वरून शांत वाटणाऱ्या या लढतीत आतून मात्र वेगळे राजकीय वातावरण शिजत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. नमस्कार, मी बहिरेवाडी गावचा रहिवासी आहे. संदीप जाधव वस्तात या नावाने माझी ओळख आहे. आणि आज बघितलं तर कोडोली जिल्हा परिषदमध्ये जे काही सत्ताधारी लोक आहेत ती सत्ताधारी लोकांना सर्वसामान्य लोकांची व्यथा कळत नाही. आणि ह्यासाठी अपक्ष उमेदवार कोडोली पूर्व पंचायत समितीमधून राजाबापू हे सर्वसामान्याचे सेवक आहेत. आणि ह्यांना आपण एक वेळ संधी दिली पाहिजे की बाबा तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकताय, लोकांच्या व्यथा जाणून घेऊ शकताय. आणि त्यांनी गावामध्ये व्यसनमुक्तीसाठी काम केलेलं आहे. गावातील बऱ्याच प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि त्यांना सर्वसामान्य लोकांची जाणीव आहे. आणि अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. ह्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ताकद लावली पाहिजे आणि त्यांना निवडून दिलं पाहिजे. चालू जेडपी व पंचायत समितीचे जे आता इलेक्शन लागलेले आहे त्या संदर्भात चुरशीची होणार ही त्रिवार सत्य आहे. पण माननीय आमदार विनयरावजी कोरी सावकर साहेबांचा शब्द हा इथं बहिरेवाडी, जाकले, कोडोली पूर्वमध्ये अंतिम मानला जातो. त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते जोमाने लागलेले आहेत. ते जास्तीत जास्त प्रयत्न आहे की त्यांना जास्त लीडनं निवडून देणे हे येथील कार्यकर्त्यांचे नियोजन आहे. प्रचार यंत्रणा सक्रिय जोरात आहे. जोरात म्हणजे एकदम जोरात आहे. आणि विजय हा निश्चितच होणार. छत्री आणि नारळाची बाग हे रणजित शिंदे सरकार आणि अमरभाऊ निवडून येणारच. नमस्कार, मी रोहित राजेंद्र जाधव, पंचायत समिती उमेदवार राजेंद्र महादेव जाधव यांचे चिरंजीव. माझे वडील पंचायत समितीला उभारलेले आहेत, कोडोली पूर्व 12. वडिलांचं जे आता जे चालू आहे कार्य म्हणजे बरेच वर्ष झालं म्हणजे लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांचे म्हणजे अडचणी असतील मेन म्हणजे मुळात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी पूर्ण समजून घेतलेल्या आहेत. आणि त्यांनी स्वतः रात्री 1 वाजू द्यात 2 वाजू द्यात त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची जाऊन कामं केलेली आहेत. आणि आता म्हणजे तसंच ते व्यवसाय हा आमच्या बंधुराज पण आता बघतोय. विषय असा आहे की ते एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत, सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य उमेदवार म्हणायचं. आणि हीच संधी आहे की बापूसनी आता म्हणजे सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य उमेदवार निवडायची हीच संधी आहे. आणि एक वेळ असं आहे की ही वेळ परत येणार नाही. एकदा बापूसनी सहकार्य करा सर्वसामान्य माणूस म्हणून आपला. आणि त्या जनतेनं आपल्या सर्वसामान्य जनतेने एक वेळ बापूसनी मत देऊन त्यांना विजय करून त्यांचा म्हणजे त्यांच्याकडून जे कामाच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण होतात का बघा. होणार 100%. कारण बापूंनी स्वतः रात्रीचं म्हणजे दिवसाची दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस असं करून त्यांनी काम केलेलं आहे. ऊन बघितलं नाही म्हणजे तुम्ही पाऊस बघितला नाही त्यांनी कुठं म्हणजे रात्रीचं असे रानातनं वगैरे कामं करायला जाताना म्हणजे आपले सरपटणारे प्राणी वगैरे असतात
हे एवढं सगळ्या अडचणी म्हणजे समजा आता रानात वगैरे जाताना वगैरे आपल्याला काय इजा होतच असत्या, खरं एवढं सगळं असून त्यांनी एवढं म्हणजे शेतकऱ्यांना एवढं सपोर्ट केला आहे त्यांनी. म्हणजे पाणी शेतात गेल्याशिवाय हे पिकत नाही, बरोबर आहे. खरं ते पाण्याला पण वर तिथं ती पिकापातूर जाण्यासाठी ते यंत्रणा असतात, त्या पण व्यवस्थित चालल्या पाहिजे शेतकऱ्याच्या. त्याशिवाय शेतकऱ्याला पण कुठला पैसा येणार शेतकऱ्याजवळ. त्यासाठी माझं तर मत आहे, राजाबापूंचं गॅस सिलेंडर आहे, या गॅस सिलेंडरचं बटन दाबायला पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे जनतेला की बापूंनी आजपातूर जे केलं त्यांना एकदा संधी त्यांना द्यायला पाहिजे. त्यांची संधी त्यासनी मिळायलाच पाहिजे. नमस्कार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.